तुमचा ज्यादा वेळ घेणार नाही. आणि हे आहे ते मागचं महेंदेश्वराचं मंदिर दिसलं का? किती सुंदर असं म्हणजे दिसतंय ना, ते आपल्या पिक्चर मधलं जे असतं ना सीन, तसा सीन वाटतोय. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या पेजवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या पाठीमागे आमचं ग्रामीणवाडी गाव, आणि हे गाव आहे चारी बाजूंनी डोंगरदऱ्यामध्ये बसलेलं. सगळीकडून डोंगर आहेत. आता बघा, तुम्हाला जिथं पाय माझ्या पाठीमागे दिसतंय खूप दूरवर ते डोंगर आहेत बघा. हा आहे महेंदेश्वर डोंगर, माझ्या पाठीमागे सगळ्यात उंचीचा दिसतोय. हे आहे सगळं माळरान क्षेत्र, जे वन विभागाचं आहे, किंवा गायरान क्षेत्र म्हणतो आपण त्याला, तो प्रकार आहे. आणि आमच्या गावामध्ये शेती करण्याची जमीन फार कमी आहे, तरी लोक फार कष्टाळू असल्यामुळं मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक घेतात आणि चांगलं जगतात. आता तुम्हाला जेवढे घर दिसत आहेत बाहेर कुठे बघा, सगळे बंगले आहेत लोकांचे. फार असं कोणी सर्व्हिसला वगैरे ज्यादा बाहेर नाहीये. आमचे एक 40-45 फौजी सोडे आणि कंपनीवाले थोडे सोडे, तर बऱ्यापैकी मला असं वाटतं सर्व्हिसला फार कमी लोक आहेत. व्यवसायात लोक ज्यादा उतरलेत. व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत. तर मला असं वाटतं कष्ट आणि जिद्द, चिकाटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्य जगण्यासाठी लागतात. फार पैसा 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 करून लोक मरायला लागले. पैसा पाहिजे, पैसा असं नाही की पैसा नाही पाहिजे, पण पैसा कमवताना तुमच्या शरीराची काळजी घ्या, तुमचे नाते तुटणार नाहीची काळजी घ्या, तुमचा घर परिवार चांगला राहण्याची काळजी घ्या. आणि सगळं करत असताना तुम्हाला ऊन पडले माग बघा, किती सुंदर दिसते तिथं. दिसतंय की मित्रांनो पाठीमाग? तर बॅक कॅमेऱ्याने पुन्हा दाखवणार आहे आमचा गाव परिसर. आज गाव परिसराची ओळख करून दिली. मागच्या 2 वर्षापासून मी सांगितलं नव्हतं, कारण भरपूर लोक बाहेरून येतात गावाचं नाव शोधत शोधत. या लवकर या. चला, आमचे कॉमेडीचे आहेत बघा, शाजी शेट गेले ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं गाव आहे डोंगर दऱ्यामध्ये. आणि तो डोंगर दिसतोय पाठीमाग, त्या डोंगराच्या पायथ्यापासून एक रोड जातो, 3 किलोमीटर आहे तो पायथा. त्या पायथ्याला नगर दौंड हायवे आहे. म्हणजे इथून 3 किलोमीटर आमच्या गावापासून नगर दौंड हायवे आहे. बाकी लोकल छोटा रोड आहे माझ्या पाठीमागे दिसतोय ते. आणि एकंदरीत 8 महिने तरी आमच्या गावामध्ये एवढं करमतं, म्हणजे असं काय कोकणात आल्यासारखं वाटतं. आणि 8 महिन्यानंतर थोडंसं उन्हाळ्यामध्ये सगळी महाराष्ट्रामध्ये ती अडचण येते. पण पाणी आमचे तर भरपूर दिवस टिकून राहतं, 12 महिने. तलाव आहेत मोठे मोठे, 8-9 नाले आहेत. आणि सध्या नदीला एवढं पाणी चाललंय, छोट्या मुलांना नदी क्रॉस करता येत नाही. अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आहे मित्रांनो. बघा, पावसाचं वातावरण बनलं बरं. आभाळ दिसतंय तुम्हाला? जबरदस्त आभाळ सध्या आहे आकाशामध्ये. कधी पण पाऊस येऊ शकतो, आहे की नाही? चला मित्रांनो, एक व्हिडिओ बनवावं असं मला वाटलं, तुमच्यापर्यंत पोहोचावं. आम्ही कुठं राहतो, कोणत्या गावात राहतो हे तर माहित पाहिजे का नाही? नुसती व्हिडिओ पाहिली ओके चला ठीक आहे, पण हा माणूस कुठला आहे, काय आहे? आमचं गाव पडतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये, श्रीगोंदा तालुका. आणि चॅनलचं नाव ग्रामीणवाडी, म्हणजे फार ग्रामीण भाग आहे आमचा. आमच्या गावाला सगळे म्हणायचे डोंगरी डोंगरी डोंगरी, म्हणजे डोंगरातले दगड भरपूर आहेत आमच्या इथं ना. तर मला असं वाटलं आमच्या आमच्या गावाने असं काही पाप केलंय जेणेकरून आम्हाला सगळे नाव ठेवायला लागले, आहे की नाही मित्रांनो? आणि आज मला वाटतंय आमच्या पंचक्रोशीत बऱ्यापैकी सुधारले लोक. 4 रुपये कमवायला लागले, पैसा भरपूर यायला लागला, मेहनत भरपूर केली हो. दूध व्यवसाय आहे जोडधंदा म्हणून. तर अशा प्रकारे एकंदरीत आमच्या गावची ओळख. दुसरी गोष्ट, हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, खूप सुंदर वातावरण झालं आता. बघा मित्रांनो, हे आहे गायरान. तिथं मस्त गुरं चरतायत. आणि एकदम प्लेन मैदान आहे, तिथं भरपूर दगड अजिबातच नाही म्हणायचं. हा जो पार्ट आहे फार सुंदर आहे. आणि इकडे बघा, चला, एकंदरीत सुंदर असं गाव आहे आमचं मित्रांनो. हे बघा, आमचे सगळे डोंगर आहेत आणि टप्प्याटप्प्याने आहेत बघा. कोण आलते आमचे पूर्वज माहित नाही, पण छान स्थळ त्यांनी शोधलं होतं. हे बघा, सगळे डोंगरच येतं टोटल. फक्त एवढा भाग आहे, पण हा पण छोट्या छोट्या डोंगरांचा आहे. पुढे पुन्हा डोंगर आहेत, दिसले का? टोटल डोंगरामध्ये गाव आहे. सुंदर असं गाव. चला मित्रांनो,
उद्या तुम्हाला आहे ना थोड्या दिवसांनी त्या टाकीवर चढून पूर्ण वरून व्ह्यू घेऊ आपण. म्हणजे काय म्हणतो त्याला, आपल्याकडे ड्रोन नाहीये, आपण स्वतः ड्रोन होऊ आणि ड्रोनने सगळं शूटिंग घेऊ वरचं. सगळं सुंदर असं गाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, हे आहे आमचं गाव. पुन्हा एकदा बघा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जर कॉमेडी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आवडलं तर, आणि फॉलो नक्की करा. तुमच्या एका फॉलोमुळं मला असं वाटतं आम्हाला थोडं ज्यादा प्रोत्साहन मिळतं आणि इथून पुढचे व्हिडिओ फार म्हणजे फार सुंदर येणार आहेत. दिसलं का किती सुंदर असं म्हणजे दिसतंय ना ते आपल्या पिक्चर मधलं जे असतं ना सीन, तसं सीन वाटतंय. चला मित्रांनो, आता काय आता तुमचा वेळ घेणार नाही. नमस्कार, धन्यवाद.